हिजबुल्लानं इस्रायलवरती ड्रोन आणि रॉकेटनं मोठा हल्ला केला। इस्रायलमधील नाहरिया शहरावरती हा हल्ला करण्यात आला असून हल्ल्यानंतर शहरामध्ये मोठी आग लागली होती। आखाती युद्धात आता इराणकडून इराकला लक्ष्य केलं जातं। युरोपियन युनियन पाठोपाठ इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर देखील इराणनं हल्ला केलाय। दूतावासावर इराणनं ड्रोननं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तो सीरॅम प्रणालीनं परतवलाय। सीरॅम ही ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे। आखाती युद्धामध्ये आता युरोपियन युनियन देखील लक्ष झालंय। इराकची राजधानी बगदादमध्ये युरोपियन युनियनच्या मिशन मुख्यालयावरती ड्रोन हल्ला झालाय। हे कार्यालय बगदादच्या अल रशीद हॉटेलमध्ये आहे। या हॉटेलच्या वरच्या माळ्यांवरती हा ड्रोन धडकलाय। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। इराणमध्ये मोज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले। रॅली काढण्यात आली। मोज्तबांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली। इस्रायली सैन्यानं लेबनॉनला इशारा दिलाय। दक्षिण लेबनॉन भागातील अनेक विभाग रिकामे करण्याचा इशारा देण्यात आलाय। इस्रायलच्या आयडीएफनं हिजबुल्लाच्या ठिकाणांवर मारा करण्याची तयारी सुरू केली आहे। हिजबुल्लाचे आतापर्यंत 400 दहशतवादी मारल्याचा दावा इस्रायलनं केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत युद्धासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। इराणची लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरू राहणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय। आतापर्यंत इराणच्या 7000हून अधिक ठिकाणांना उद्ध्वस्त केलं। तसंच इराणची सैनिकी ताकद मोठ्या प्रमाणात कमकुवत केल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलाय। तर जपानला 90% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मिळतं। त्यामुळे जपान आणि चीननं आम्हाला मदत करावी अशी विनंतीही ट्रम्प यांनी केली आहे। युद्धाची भाषा करणाऱ्या ट्रम्प यांना आता त्यांचीच युद्धखोरी महागात पडताना दिसतेय। ट्रम्प यांनी जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून काही देशांना संयुक्त नौदल पेट्रोलिंग करण्याचा प्रस्ताव दिला। प्रामुख्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीत गस्त घालण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव आहे। मात्र ऑस्ट्रेलियानं हा प्रस्ताव साफ धुडकावलाय। तेल ग्राहक देशांनी मिळून तेल टँकर्सची सुरक्षा करावी असा ट्रम्प यांचा प्रस्ताव होता। तर ऑस्ट्रेलियानंतर जपाननंही डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारलाय। होर्मुझमध्ये जहाजांच्या संरक्षणासाठी नौदल पाठवण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण पंतप्रधान सानेई ताकाइची यांनी दिलंय। आम्हाला स्वतंत्रपणे काय करता येतं ते पाहतोय असं ताकाइची या म्हणालेल्या आहेत। त्यामुळे ट्रम्प यांची मोठी कोंडी झाली। तर त्याचवेळी ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही इशारा दिलाय। होर्मुझची सुरक्षा करण्यात मदत केली नाही तर शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी बैठक पुढे ढकलण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानंही प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही देशांच्या नेत्यांमधील चर्चा महत्त्वाची असते। तसंच ट्रम्प यांच्या भेटीच्या मुद्द्यावर चर्चा अद्याप सुरू असल्याचं चीननं म्हटलंय। चीन पुन्हा सर्वांना आवाहन करतोय की तातडीनं लष्करी हालचाली थांबवाव्यात आणि तणाव कमी करण्यासाठी चीन कटिबद्ध असल्याचंही चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।